उत्तर भारतात काही ठिकाणी लग्न रात्री होतात, तर महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतात दिवसा लग्न होतात. ही फक्त परंपरा नाही, तर इतिहास सांगणारी रोचक गोष्ट आहे. ही गोष्ट घेऊन जाते आपल्याला 13व्या-14व्या शतकात. त्या काळी भारतावर परकीय आक्रमणांची सावली पडू लागली. गावोगावी भीतीचं वातावरण पसरलं. लग्न समारंभ म्हणजे आनंदाचा उत्सव, पण त्या काळात तोच शत्रूंसाठी सोपा निशाणा ठरू लागला. हल्ले, लुटमार, स्त्रियांचा अपमान या घटनांनी लोकांच्या मनात दहशत निर्माण झाली. परिस्थिती इतकी भयानक होती की स्त्रियांचं अपहरणही केलं जात होतं. त्यामुळे लोकांनी स्वतःचं रक्षण करण्यासाठी एक युक्ती शोधली, रात्री लग्न करायचं. आणि हळूहळू हीच सावधगिरी परंपरा झाली. पण महाराष्ट्रात आणि दक्षिणेत परिस्थिती इतकी सुरक्षित होती की लग्न लपवण्याची वेळ आलीच नाही. दक्षिणेकडे सह्याद्रीच्या कड्यावरून एक सूर्य उगवला, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या तलवारीच्या धाकाने आणि स्वराज्याच्या उभारणीने आक्रमकांचा वेग मंदावला, सुरक्षितता वाढली आणि लोक पुन्हा निर्भय झाले. आणि म्हणूनच महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतात लग्न म्हणजे सूर्याच्या साक्षीने साजरा होणारा मंगळ सोहळा. अशा आपल्या राज्याला छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा.